कोणावर प्रेम कराल तर एवढे कराल की जेव्हा त्याला काही त्रास होईल सर्वात पहिले त्याला तुमची आठवण येईल. स्वतःची रिस्पेक्ट हवी असेल तर दुसऱ्याची रिस्पेक्ट करा. बोलण्यासाठी जीभ मिळाली आहे ना तर ऐकण्यासाठी कान पण ठेवा. आयुष्याच्या त्या वाटेवर उभा आहे जिथे ना काही मिळण्याचा आनंद आणि ना काही गमावण्याचं दुःख आहे. जीवनात जेव्हा जेव्हा आपल्याला कोणाच्या साथची गरज असते मी तेव्हा स्वतःला एकटं पाहिलं आहे. जिथे आपला सन्मान नाही तिथे जाऊ नका. जो ऐकत नाही त्याला समजावू नका. जे पचत नाही ते खाऊ नका. आणि खरं बोलूनही रुसत असलेल्यांना कधीच समजावू नका. जो व्यवहार तुम्हाला दुसऱ्याचा आवडत नाही तसा व्यवहार तुम्ही दुसऱ्यांसोबत करू नका. जोपर्यंत तुम्ही काही बनणार नाही तोपर्यंत नाही कोणी तुमचा आदर करेल, नाही कोणी तुमचं काही ऐकेल. जीवनात एक गोष्ट शिकली, मैत्री करा किंवा प्रेम करा परंतु आशा कोणाचकडून ठेवू नका. ज्यांना माहीत आहे एकटेपण काय असते ते लोक नेहमी दुसऱ्यांच्या सोबतच असतात. जगात नेहमी त्याच लोकांचे मन तुटतात जे नेहमी दुसऱ्यांचं मन ठेवण्याचे प्रयत्न करतात. गोष्ट विचित्र आहे पण खरी आहे. जे लोक दुःख लपवायला शिकले खरं तर तेच जीवन जगायला शिकले. ज्यांचं मन मोठं असते ना त्यांना दुःख पण मोठे मोठेच मिळतात. वेळ जर एकसारखा राहिला असता तर आपल्याला आपल्या माणसाची ओळख कशी झाली असती. काही तर आपले एवढे शुभचिंतक असते की आपलं शुभ होतच आहे हे पाहतात आपली चिंता करायला लागतात. जीवनात काही चांगल्या मित्रांचं असणं पण आवश्यक असतं कारण की प्रत्येक वेळ प्रेम साथ देऊ शकत नाही. चूक होणं हे प्रकृती आहे, समजून घेणं हे संस्कृती आहे आणि सुधारून घेणं हे प्रगती आहे. आपण शांत तेव्हाच असतो जेव्हा आपल्या मनात खूप गोंधळ सुरू असते. काही दुःख जीवनात असे भेटतात जे जीव पण घेते आणि जिवंत पण सोडतात. हिराच बनवला आहे देवाने सगळ्याला पण चमकते तोच जो त्रासण्याच्या हद्दीतून समोर निघाला आहे. साथीदार जरी गरीब असला पण चांगला असला पाहिजे जो नेहमी तुमचा सन्मान करेल. कारण गरिबीत तर आपण निभून घेऊ शकतो परंतु वाईट माणसासोबत आयुष्य काढणं हे खूप कठीण असते. समुद्रासारखी असते आपली ओळख, वरून शांत आणि आतून तुफान. आवश्यक नाही की साऱ्या गोष्टी आपण पुस्तकातून शिकू. काही गोष्टी जीवन आणि काही गोष्टी नातेवाईक शिकवतात. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण नक्कीच असतो परंतु लोक त्याला दुसऱ्यासारखं बनण्यात ते नष्ट करून टाकतात. जर आपले विचार चांगले असेल तर सर्वच काही आपल्याला चांगलं दिसायला लागते. असेच काही विचार जर तुमचेसुद्धा असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जाओ.